राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांसाठी वापरण्यात येणारी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आता खराब होणे, फाटणे, जीर्ण होणे तसेच हरवणे या समस्या राहणार नाहीत. कारण आता पारंपरिक कागदी रेशन कार्ड न वापरता स्मार्ट रेशन कार्ड वापरले जाणार आहे. नुकताच सरकारने तसा निर्णय घेतला असून त्या संदर्भाने एक GR देखील काढला आहे. तो GR काय आहे ते आपण पाहू. तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 22 जून 2026 रोजी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय असून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30/12/2024 रोजीच्या बैठकीमध्ये विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशन कार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. तरी राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व शिधापत्रिका धारकांना नवीन QR कोड स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे दिनांक 12/8/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर दिनांक 21/11/2025 रोजीच्या बैठकीमध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असता स्मार्ट शिधापत्रिका प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याकरिता येणाऱ्या अंदाजित ₹48 कोटी एवढ्या खर्चास शासन निर्णय दिनांक 11/2/2026 अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने शासनाच्या महाटेंडर.com पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा प्रक्रियांती निविदाकार यांनी दर्शविलेल्या दरानुसार नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याकरिता येणाऱ्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यासंदर्भात निविदा प्रक्रियांती प्रति स्मार्ट शिधापत्रिका ₹30.47 प्राप्त झाला आहे. राज्य प्रशासकीय विभाग खरेदी समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून एकूण अंदाजित ₹1,70,00,000 स्मार्ट शिधापत्रिकाकरिता येणाऱ्या ₹51,79,90,000 एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर या GR नुसार सध्याच्या कागदी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड खराब होणे, फाटणे व हरवणे या समस्या आता दूर होणार आहेत. त्या माध्यमातून नागरिकांना आता QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सामान्य रेशनधारकांना रेशन कार्ड हाताळणे, सांभाळणे अधिक सोपे होणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येऊन गरजवंत व खऱ्या लाभार्थ्यांना धान्य वितरण व्यवस्थेचा लाभ मिळेल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.